नेपाळमध्ये त्यांचे जे काही नेपो किड्स आहेत, त्यांना करेक्ट, फक्त बघितलंय, करेक्ट, की रील्समध्ये असेल, Instagramवर किंवा YouTubeला, की ते कसे राहतात. करेक्ट. त्यांच्याकडे किती पैसा आहे, किती श्रीमंती आहे आणि म्हणून पण तो भडका उडाला का? एक्झॅक्टली. नेपो किड्स म्हणजे काय तर नेपोटिझम. नेपोटिझम म्हणजे भाई भतीजावाद. म्हणजे काय तर आपले पुतणे, हं, भाचे, भाच्या यांना पुढे करायचं, हं. मुला-मुलींना पुढे करायचं, त्यांनाच पुढे आणायचं, त्यांना सर्वोत्तम गोष्टी द्यायच्या. आपल्या नातवाला शाळेत जाण्यासाठी टेस्ला घेऊन द्यायची. अशा प्रकारची कामं करायची म्हणजे. मग हे सगळं बघितल्यावर अर्थात तरुणांना असं वाटलं, की हे काय चाललंय म्हणजे. आपण नेपाळमधला तरुण जो आहे, तो जॉबच्या शोधामध्ये आहे. कारण नेपाळमध्ये खुद्द उद्योगीकरण नाही, कुठलेही जॉब नाहीत. तर त्याला वारंवार स्थलांतर करावं लागतं. नुसतं भारतामध्ये इतर देशात जावं लागतं. तर मग तो वैतागलेला असतो. इतका सुंदर देश सोडून इतर ठिकाणी जाऊन जगावं लागतं. आणि हे लोकं मात्र खूप चांगल्या प्रकारे राहतात. आणि नुसतं राहत नव्हते ते अशा प्रकारे नेपोकिड्स. ते मस्त टाकत होते रील्स. आमचं घर कसं, आमची गाडी कशी, आमची स्टाईल कशी. मग त्याच्यावर राग खूप होता. आणि त्या हॅशटॅग चालला तो नेपोकिड्स आणि त्यातनं हा उद्रेक झालाय असं दिसून येतं.